मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन 2 महिने उलटले आहेत. आज मनोज जारंगे पाटील यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतलेली आहे. नेमकी आज तुम्ही देशमुख कुटुंबाची भेट घेतली, काय चर्चा झाली? त्यांनी ते आमरण उपोषणाचे पुकार केला आणि काय बघा, हे सरकारसाठी खूप आता नामुष्क ओढणारा विषय आणि सरकार गरिबाच्या लेकराला न्याय द्यायला कमी पडते, म्हणजे त्यांना बदनामी झाली तरी चालते पण गुंड सांभाळायचे असं त्याचा अर्थ होतो. संतोष भैयाला न्याय नाही द्यायचा, सरकारची बदनामीच होईल झाली तर झाली. म्हणजे इतक्या बारीक विचाराचे ते काम करतात आणि हे नको व्हायला असं आमचं म्हणणं आहे. आमचं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस साहेबाला की तुम्हाला लोकांच्या मनं जिंकायला संधी आहे, तुम्ही ते सगळे सहआरोपी करा. पोलिसांना सगळ्या गोष्टी पकडून त्यांनाही सहआरोपी करा. तुम्ही कोणी त्यांना पैसे पुरवले, कोणी सगळ्यांना सहआरोपी करून द्या. सगळ्याचे क्लिअर आता ट्रायल त्यांचं म्हणणं आहे त्यांची नियुक्ती व्हावी. ही वेळ सरकार का देशमुख कुटुंबावर आणणार, सगळं राज्य ढवळून निघणार आहे. आणि माझं जर मी त्यांना विनंती केली ते का करू, कारण मी उपोषण करतो म्हणून माहिती किती हात होते. एक तर त्यांचं लेकरू गेलं आणि त्याच्यात उपोषण एखाद्या माणसाचा जर काही जीवाला धोका झाला म्हणून काय करायचं, मग काय करायचं. म्हणून मी विनंती केली. आता ते त्यांच्या मतावरती ठाम बसवलं जातं. मग आता आम्ही सगळे सोबत येतात. महाराष्ट्रातले सगळ्या जनतेलाही सांगतो, मराठा बांधवांनाही सांगतो, जर ते 25 तारखेला उपोषणाला बसले तर सगळ्यांनी मात्र देशमुख कुटुंबाच्या पाठीशी उभा ताकदीनं, महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवांनी ताकदीनं उभा राहा. तिकडं काही लक्ष देऊ नका. संतोष भैया आणि संतोष भैया मस्साजोग गावकरी आणि देशमुख भैयांचं कुटुंबीय देशमुख कुटुंबीय त्यांच्या पाठीशी सगळ्यांनी उभा राहा. आपणालाही फक्त सहभागी घ्या, अन्नत्याग आंदोलन करू नका असं देखील गावकऱ्यांनी सांगितलं. हा नाही, ते मी म्हणलो आता कसं आहे, शेवटी आमचा भाऊचे संतोष भाई देशमुख, मी ही गोष्ट तुम्ही नका बसू खराब मी येत जात राहणार मग कंटिन्यू लागत, कारण मी देशमुख कुटुंबाच्या संतांच्या पुढे शिकतो जातो. आम्ही सगळे सोबत येतो. त्या दिवशी एक जी घटना घडली त्या दिवशी त्यांची डेड बॉडी आहे ती चिंचोली माळून वेगळ्या दिशेने घेऊन जातो, त्याच्यावरती पण आपण भाषण हो राव, ते भयंकर आहे. असं जर होणार असलं तर मी म्हणतो का बरं देवेंद्र फडणवीस साहेब एवढे जपते त्या क्रूर हत्या करणाराला असं बघा. अहो साधे फोटो दिसले तरी लोक जेलमध्ये टाकले राहतो. दोघ्या महाराष्ट्रानं बघितलं, शेतकऱ्यांनी आंदोलन केले म्हणून तुम्ही शेतकरी सुद्धा जेलमध्ये टाकले, एखाद्याने कमेंट केली म्हणून जेलमध्ये टाकले. मग संतोष भैयाची बॉडी घेऊन पोलिस पळत आहे, कोणाच्या सांगणार पळतात, मंत्र्यांनी सांगितले शेतकऱ्याला पळतात. खंडणी मागणाऱ्याचा त्या मुख्य आरोपी शिवाय मग हे कट कसं काय रचला गेला तिकडे न्यायचा सुद्धा, त्याला कोणत्या मंत्र्याचा फोन आला होणं गरजेचं आहे. आता ते सुद्धा तपासात घेऊन सहआरोपी केलं पाहिजे त्या सगळ्या पोलिसांना. या मागण्या साध्या असून तुम्ही या गुंडगिरीचं वर्चस्व मोडून काढलं पाहिजे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी, आणि त्यांचं वर्चस्व निर्माण केलं पाहिजे की मी गुंडगिरी चढून नाही घ्याला. गोरगरीब आंदोलन करते त्यांना जेलात टाकून काय मिळणार आहे तुम्हाला, की असले कामं करा, नाव कामवा ना, आणि चान्स आहे त्यांना, संधी आहे. देशमुख कुटुंबांच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करून चांगलं नाव कमावण्याची फडणवीस साहेबाला संधी आहे. आणखीन 25 तारखेपर्यंत वेळ आहे त्यांच्या हातात. एकदा जर बसले पुरं राज्य ढवळून निघणार आहे आणि समाजाने सुद्धा ताकदीनं मागं उभा राहावं. जिल्हाधिकाऱ्यांना पण आपण कॉल केला तर काय चर्चा झाली? हे आंदोलनाच्या बद्दलचं मी त्यांना त्यांना दोष देऊन नाही होत. आम्हाला माहिती हे काय खात्या स्तराचं मॅटर नाही, हे राज्य लेवलचं मॅटर आहे, त्या मुख्यमंत्री स्तरावरचं मॅटर आहे. ते काय बिचारे कलेक्टर असो किंवा DSP असो किंवा तपास यंत्रणा असो, त्यांना दोष देऊन उपयोग होतो. त्यांनी जर वरून मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांना आदेश दिले तर हे पाताळात बिल आपल्याला असले ना, खांदून उकरून काढते ना, त्यांना काम करू दिलं जात नाही तपास यंत्रणेवर दबाव आहे सरकार. पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही आरोप देखील केलेले नेत्यावर, कोणत्या धनंजय तेच नाही कोण आहे, त्याच्यात लोक सगळे, त्याच्यात लोक सगळे त्याच्यासोबत येणार आहे. शेवटी तिथं येणारच ना, वाचवायची गरज नव्हती. एवढा मोठा जिल्हा बदनाम व्हायची काही गरजच नव्हती. वेळेवरच पोचलं असतं त्याच्या घटनाच घडल्या नसत्या. त्यावेळेस मजा लागली दहशत निर्माण करायची. आज मुळावर आलं ना,
त्यांच्या गोरगरीब समाजाचं सुद्धा मुळावर आलं आहे. सगळे पद घालून बसला ना तो माणूस राजकीय स्वार्थासाठी आणि पैशासाठी. हे करायलाच नको होतं. कुठंतरी गावकऱ्यांना पहिलं जलसमाधी आंदोलन केलेलं आहे आणि आता अन्नत्याग आंदोलनाची दुर्दैवी त्यांच्यावरती येत आहे, ती बी न्यायासाठी. वाईट आहे, खरंच वाईट आहे. हे म्हणजे सरकारला शोभणारच नाही. की क्रूर हत्या होऊन त्याच कुटुंबाला जर बसायची वेळ आली तर तुम्हाला काही इतके भावनाशून्य मुख्यमंत्री असू शकत नाही. कारण त्यांनी तातडीनं अंमलबजावणीच करायला पाहिजे. नुसता सरकारला खूप मोठा डाग आहे असाच अर्थ होणार आहे. तर ते डाग आहे सरकारला. त्यामुळे हे होऊ द्यायचं नसेल तर तुमच्या हातात वेळ आहे ना, नाव कमावा ना. का गुंडगिरी पोचतात टाकांमध्ये सगळे धरून सडू द्या जेलमध्ये. एक जबरदस्त नाव होईल. गुंडगिरी खून करणारला छेडछाडी करणारला सोडत नाही. गरीब आंदोलकाला मध्ये टाकून काय मिळणार आहे तुम्हाला? त्याच्यात नाव नाही कमवू शकत तुम्ही. काल सुरेशदासांनी देखील काल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कोट्यावधीचा घोटाळा उघड केलेला आहे. तो विषय आपल्यासाठी संपलेला आहे. ठीक आहे. तर हे होते मनोज जरांगे पाटील आणि यांनी अगदी ज्या पद्धतीनं आज देशमुख कुटुंबाची भेट घेतली ते त्यांनी सांगितलेलं आहे. रोहिदास हातागळे, मसाजो, मुंबई तक बीड.